कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्येचं प्रकरण आरोपी विशाल गवळीला बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून अटक। कल्याण पूर्वेतील अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याणमधील आरोपी विशाल गवळीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। मृतदेह टाकल्यानंतर एका बारमध्ये दारू घेतानाचा विशालचा व्हिडिओ हा समोर आला। खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरेंनी घेतली कल्याणमधील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न, श्रीकांत शिंदेंचे म्हणणे। बदलापूरप्रमाणे कल्याण प्रकरणातील नराधमालाही गोळ्या घाला, स्थानिक महिला आणि शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांची मागणी। कोळसेवाडी पोलिसांना दिलं निवेदन। लातूरमधील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला 6 दिवसाची पोलीस कोठडी। 2 दिवसापूर्वी प्रमोद घुगेला हरिद्वारमधून अटक करण्यात आली होती। पिंपरी चिंचवडमधील बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा पीएमपी प्रशासनाचा निर्णय। प्रत्येक बसमध्ये 3 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार। रस्ता ओलांडताना दिव्यांगांना अडथळा येऊ नये यासाठी ठाणे वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम। तिन्हात नाका इथे देशातील पहिला दिव्यांग पूरक सिग्नल कार्यान्वित करणार। गडकरींच्या दणक्यानंतर विमानतळ प्रशासन ॲक्शन मोडवर। 28 डिसेंबरला विमानतळ सल्लागार समितीची बैठक। गडकरींच्या सूचनांवर अंमलबजावणी कशी करायची यावर चर्चा। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधार करण्यासाठी पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग ॲक्शन मोडवर। 254 किलोमीटर एवढे अंतर होणारे 122 रस्ते धुतले। एकूण 224 टन कचरा आणि मोडतोड गोळा करून प्रक्रिया सुविधेकडे नेण्यात आला। नरहरी झिरवळांच्या स्वागतासाठी लावलेल्या क्रेनवर मनसेचा झेंडा। महायुतीत मनसेचा समावेश नसूनही मंत्री नरहरी झिरवळांच्या स्वागतासाठी मनसेही दिंडोरीत अग्रस्थानी। महापौर निवासस्थानामधील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। तळघरात कलाकार दालन, संग्रहालय, ग्रंथालय तसंच प्रसाधन सुविधा अशाचा समावेश। ठाण्यातील वाचक दिनानिमित्त ग्रंथालयातर्फे विशेष कार्यक्रम। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांचं जीवन आणि साहित्यावर आधारित खास लोकचित्र ठरलं कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण। जे रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच यंत्रमानवाच्या माध्यमातून केली जाणार शस्त्रक्रिया। डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या दिलं जाते प्रशिक्षण। मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय। मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी निर्णय। ठाण्यात शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद। जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।